मी डॉक्टर कावरी, मी कावरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कावरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. मयत अस्मिता मल्लीनाथ कोळी वय वर्ष 19 राहणार शिवशाही शंकरनगर होटगी रोड सोलापूर हिच्या आत्महत्या प्रकरणी धर्याप्पा हत्तुरे, सुधाकर कामशेट्टी यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश केडी शिरभाते यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. मयत अस्मिता ही मल्लिकार्जुन प्रशाला हत्तुरे वस्ती सोलापूर या प्रशालेत इयत्ता 11वी मध्ये शिकत होती. त्याच प्रशालेतील शिकणाऱ्या मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी एकमेकांना विवाह करण्याचं वचन दिलं होतं, परंतु सदर शाळेचे संस्थापक धर्याप्पा हत्तुरे व सुधाकर कामशेट्टी हे मयत अस्मिता ही शाळेतून काढून टाकतो व तुझी बदनामी करतो अशी धमकी देत होते. त्यामुळे अस्मिता हिने 15/12/2023 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद मयत अस्मिता हिचे वडील मल्लीनाथ कोळी यांनी MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून धर्याप्पा व सुधाकर यांनी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केलं असता अर्जदारांनी मयत अस्मिता हीच आत्महत्येस प्रवृत्त अथवा प्रेरित केलं असं दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय. यात अर्जदारातर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट संजय हत्तुरे यांनी काम पाहिलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.